आहे सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांसाठी संक्रांत गिफ्ट। सरकारचा निर्णय, लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड। बहिणींना संक्रांत गिफ्ट मिळणार आहे। या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भात देखील महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर प्रथम आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आतापर्यंत 6 हप्ते आलेले आहेत। कुणाला आले नसतील तर काळजी करू नका, तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे मिळणार। 2-3 दिवसांमध्ये सर्व महिलांना पैसे जे आहेत ते मिळून जातील। परंतु पहा, आता संक्रांतीच्या गिफ्ट संदर्भात महिलांना प्रतीक्षा लागलेली आहे आणि 7व्या हप्त्याचे पैसे, 6वा हप्ता तर आलेला आहे, 7व्या हप्त्यासंदर्भात अधिक उत्सुकता आहे। ही सर्व उत्सुकता महिलांची जी आहे ती नक्कीच साहजिक आहे। सरकारने निवडणुकांअगोदर 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु डिसेंबरला त्यांना मिळाले फक्त 1500 रुपये। त्यामुळे लाडक्या बहिणी कुठंतरी नाराज होत्या, परंतु आता संक्रांत गोड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अशी माहिती समोर येत आहे। त्यामुळे नक्कीच महिला ज्या आहेत त्या खुश होणार आहेत। तर पाहू संपूर्ण नेमकी सविस्तर अपडेट काय आहे। त्यापूर्वी नक्की आपलं चॅनल सबस्क्राइब करा। तुम्ही विसरता चॅनल सबस्क्राइब करायचं व्हिडिओ पाहता, तर लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती। पहा, लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये एवढी रक्कम सरकार देत आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना जे आहे ते डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली 24 तारखेपासून। त्यानंतर आता या ठिकाणी योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। डिसेंबरचा हप्ता खूप उशिरा मिळाला महिलांना। हा हप्ता अपेक्षित होतं नोव्हेंबरच्या एंडिंगला येणं, कारण सरकारने स्पष्ट केलेलं होतं की लाडक्या बहिणींना नोव्हेंबरमध्ये डिसेंबरचे पैसे जे आहेत ते देण्यात येतील, परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही। त्याला अनेक कारणं होती। निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनाचा तिढा जो आहे तो सुटत नव्हता, त्यानंतर खातेवाटपचा राडा सुरू होता। अशा अनेक अडचणींमुळे अडकून बसला तो म्हणजे डिसेंबरचा लाडक्या बहिणींचा हप्ता। आणि या हप्त्याला फायनली मुहूर्त लागला तो म्हणजे 24 डिसेंबरपासून। 24 डिसेंबरच्या संध्याकाळी या संदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री मॅडम आदिती तटकरे यांनी माध्यमांना माहिती दिली की निवडणूक आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचा जो कार्यक्रम थांबवण्यात आलेला होता, लाडक्या बहिणींचा जो सन्मान निधी होता जो थांबवण्यात आलेला होता, तो आता फायनली सुरू करण्यात येत आहे। आणि त्यानुसार 24 तारखेच्या संध्याकाळी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि 25 पासून प्रत्यक्षरित्या महिलांना पैसे मिळाले। 24 तारखेपासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली पहा। आणि आता आणखीनही बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांना डिसेंबरचा हप्ता आणखीनही आला नाही, पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही, सर्वांना पैसे येणार आहेत। मलाही आणखीन हा हप्ता आला नाही, मागचे हप्ते मला खूप उशीर आले होते, त्याच पद्धतीने हा हप्ता देखील आणखीनही मला जमा झाला नाही। ज्यावेळेस हा जमा होईल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट दाखवेल। तर पहा, आणखीन तर मला हा हप्ता जमा झालेला नाही। आज वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच 31 डिसेंबर। 31 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे हा हप्ता येणं, कारण उद्यापासून नवीन वर्ष, नवीन महिना सुरू होत आहे। नवीन वर्षामध्ये महिलांसाठी नवीन गिफ्ट, संक्रांत गोड करण्याचा निर्णय घेतला जात आहे। आणि या संदर्भात पहा, लाडकी बहीण योजनेत या आठवड्यात 6वा हप्ता जमा झाला। आता या योजनेतील जानेवारी महिन्याचा हप्ता लवकर जमा केला जाणार आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही पाहत आहात। जानेवारीचा हप्ता
लवकर महिलांच्या अकाउंटला जो आहे तो जमा केला जाणार आहे सरकारकडून। आणि ही सगळ्यात मोठी अपडेट आहे तुमच्यासाठी। डिसेंबरचे पैसे तुम्हाला मिळाले असतील आणि ज्यांना मिळाले नसतील त्यांना नक्कीच हे पैसे मिळणार आहेत, काळजी करू नका। परंतु आता ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आला आहे अशा महिलांना आता प्रतीक्षा आहे, ती म्हणजे जानेवारीचा हप्ता। जानेवारीच्या हप्त्यामध्ये पैसे सरकार वाढवून देणार, 2100 रुपये देणार, संक्रांतीला 1500 रुपये देणार, 3000 रुपये देणार, 2 हप्ते एकत्र देणार, फेब्रुवारीचा हप्ता एकत्र देणार 3000 रुपये देणार की 4200 रुपये देणार। 2 हप्ते एकत्र म्हटल्यावर वाढवलेली रक्कम 4200 रुपये। सरकारकडून 4200 रुपये लाडक्या बहिणींना संक्रांत गिफ्ट। जर तुमच्या घरामध्ये 2 पात्र लाभार्थी महिला असतील तर या ठिकाणी 8400 रुपये संक्रांत गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये संक्रांतीनिमित्त सरकारकडून देण्यात येईल। अशी माहिती जर तुम्ही पाहत आहात तर या ठिकाणी पहा, सध्या तरी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला किती मिळत आहेत डिसेंबरच्या हप्त्यावरून तुमच्या लक्षातच आलं असेल। तर लाडकी बहीण योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। जानेवारीचा जो हप्ता आहे तो 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये हा जमा होईल। 2ऱ्या आठवड्यापासून सुरुवात होणार, कारण संक्रांती अगोदर महिलांना हे पैसे सरकारकडून देण्यात येतील। लवकरच महिलांना हे पैसे मिळणार आहेत। संक्रांती आधी 7वा हप्ता महिलांना दिला जाऊ शकतो अशी माहिती या ठिकाणी आपल्याला मिळत आहे। आणि नक्कीच ही तुमच्यासाठी माझ्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। संक्रांत गिफ्ट असणार आहे, पण पैसे किती मिळतील हा प्रश्न आणखीन कायमच राहिलेला आहे। तर याचं देखील आता उत्तर जाणून घेऊ। हा 7वा हप्ता अगोदर मिळाला संक्रांतीच्या तर नक्की संक्रांत जी आहे ती गोड होणार आहे। याबाबत अधिकृत माहिती जी आहे ती आत्तापर्यंत कुठंही आलेली नाही। पहा, तुम्ही बातम्या पाहत असाल, इतर ठिकाणी पाहत असाल की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना संक्रांतीचं गिफ्ट देणार, संक्रांती अगोदर पैसे मिळणार। ऑफिशियल अपडेट आणखीनही आलेली नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। फक्त या ठिकाणी लाडक्या बहिणींना सरकारकडून संक्रांतीचं गिफ्ट मिळायला पाहिजे नक्कीच, कारण महायुती सरकारने या ठिकाणी महिलांना समोर ठेवून योजना आणली होती आणि याच योजनेमुळे सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे। तर या सत्तेमध्ये आलेल्या यशाचा एक उत्सव साजरा करण्यासाठी किंवा त्याचा एक आनंद साजरा करण्यासाठी लाडक्या बहिणींना संक्रांती अगोदर नक्कीच पैसे जे आहेत ते दिले गेले पाहिजेत। डिसेंबरचा हप्ता मिळायला उशीर झाला, आता संक्रांतीचा मिळायला उशीर व्हायला नाही पाहिजे। संक्रांतीची महिलांना खरेदी करण्यासाठी संक्रांतीच्या अगोदर 2-4 दिवस महिलांच्या अकाउंटला पैसे नक्की सरकारकडून टाकण्यात येतील अशी आपण अपेक्षा करूया। पण पैसे फक्त तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत, हा मुद्दा लक्षात घ्या। जर जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र आला तर 3000 मिळतील, पण जानेवारीचा हप्ता 1500 एवढंच मिळणार आहे। 4200 रुपये मिळणार, 5000 रुपये मिळणार, 10000 रुपये मिळणार अशा अफवांवर विश्वास ठेवू नका। ऑफिशियल कोणतीही अपडेट अशा प्रकारची नाही। हप्ता मिळाला तर तो 1500 मिळणार आणि 2 हप्ते आले तर 3000। 2100 रुपये आत्ताच मिळणार नाहीत। 2100 रुपयासंदर्भात आणखीन कुठलाच निर्णय घेतला गेलेला नाही। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की व्हिडिओला लाईक करून सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।